जय श्री विठ्ठल रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. या पहिल्या अध्यायाचे सारांश रूपी थोडक्यात आपण चिंतन करूया. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वप्रथम मंगलद्योतक ओंकार हा शब्दाचा वापर केला आहे. ज्या ओंकार शब्दात सर्व जग समावू शकते आणि सारे जग लयही पाहू शकते. या ओंकार शब्दाने जगाची उत्पत्ती झाली आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ओंकार ध्वनीचे ओम शब्दाचा वापर केला आहे. अध्यायाच्या आरंभीच गणेशाचे वाङ्मयरूपी स्वरूपाचे वंदन केले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी षडभुज गणेशाचे वंदन केले आहे. प्रत्येक युगात गणेश देवाचे वेगवेगळे रूपाने पूजन केले जात होते. कृतयुगात विनायक रूपाने, त्रेतायुगात वर्हिवान, द्वापर युगात देव आणि कलियुगात गजानन रूपाने पूजन केले जाते. त्यातून ज्ञानेश्वर महाराजांनी त्रेतायुगातील षडभुज गणेशाचे वंदन केले आहे. त्यानंतर माँ शारदा सरस्वती व श्री गुरु यांचे वंदन केले आहे. महाभारत, वेदव्यास व भगवद्गीताचे वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरी ही गीतेचे काव्यात्मक वर्णन आहे. भगवद्गीता वेदांचे नवनीतच आहे. भक्तजन, संतजन व मुनिजनांनी या नवनीताचे सेवन केले आहे. ज्यांच्या अंतःकरणात हळुवारपणा आला आहे व ज्यांचे मन स्थिर, बुद्धी शुद्ध व देवांवर पूर्ण समर्पण व भक्तीचा भाव आहे, त्यांनाच गीतेचे श्रवणीचा अधिकार सांगितला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांची प्रार्थना आणि स्वतःचा विनय व्यक्त करून हे 84 ओव्यांचे हे प्रास्ताविक संपविले आहे. गीतेची भूमिका म्हणजे महाभारताचे रणांगण आहे. रणांगणात रथावर स्वार अर्जुन व त्यांचे सारथी म्हणजे स्वतः भगवंत श्रीकृष्णच आहे. जेव्हा अर्जुनाला विरोधी पक्षात विरोधी दिसत नसून आपले नातेवाईक दिसू लागले, त्याच्या मनात प्रेम, ममत्व आणि आपल्या हाताने पाप घडते का काय असे वाटू लागले. अर्जुन म्हणाला, हे पाप करण्याव्यतिरेक मी आपले प्राण देणे स्वीकारेन. तेव्हा भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. मनुष्याला फक्त सद्कर्म करायचे आहे. धर्माची रक्षणा करणे हेच त्याचे कर्तव्य सांगितले आहे. धर्मरक्षणाकरिता मोह, ममता यांचा आढावा नको. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्माची क्षती होते मी येतो. जेव्हा जेव्हा अधर्माचा प्रमाण वाढतो तेव्हा मी येतो. सज्जन व संतजन लोकांच्या रक्षणाकरिता मी येतो. दुष्ट लोकांचा विनाश करण्यासाठी मी येतो व धर्माची स्थापना करण्याकरिता मी प्रत्येक युगायुगात जन्म घेतो. आता आपण गीतेचे प्रतिरूप ज्ञानेश्वरीचे प्रथम अध्यायाचे वाचन, अध्ययन व मनन करूया. सार्थ भगवद्गीता अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वं संवेदा आत्मरूपा देवा तुंची गणेशो सखलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष त्यांची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपो निर्दोष मिरवत असे. स्मृती त्यांची अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तींची मणिभूषणे पदपद्यती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर त्यांची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळांचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्यांची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारीं रत्ने भलीं. जेथ व्यासादिकांची मती त्यांची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणूनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कू तोची फरशू नीती भेदू अंकुशू
वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे एके हांती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतू देखा विवेकवंतू सुमिमळो तोची सुडांदडो सरळो जेथ परमानंद केवळो महासुखाचा तरी संवादू तोची दशणू जो समता शुभवर्णू देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती प्रमेय प्रवाळ सुप्रभ द्वैताद्वैत तेंची निकुंभ सरसेपणे एकवटेती इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भाळी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे दिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुरूपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेणे तारिनो हा संसार पुरु म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फांटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे मन्हा निधी का चिंतामणी आलिया हाती सदा विजयव्रती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञान देवो म्हणे म्हणोनी जाणतेने गुरु भजीजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषशी का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रा वगाहनी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ तैसा पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा गहन जे सकणा कौतुका जन्मस्थान किम अभिनव उद्यान विवेक तरुंचे ना तरी सर्व सुखादी आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस स्वाब्दी परिपूर्ण हे किम परम धाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जातां वसौट अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेंचे नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाचिये म्हणून हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथुनी रसा झाला आवो रसाळपणाचा तेवींची ऐका आणिक एक येथुनी शब्दश्री शस्त्रास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक दुणावळी येथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुर्य मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसले भले येथ कवळा विदपण कळा पुण्याशी प्रतापू आगळा म्हणून जन्मे जयाचे आवडीला दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगेतीची आगळिक गुणा सगुणपणाचे बिक बहुवस येथ भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिशे उजळले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व का सुक्षत्री विज घातले ते आपुल्या परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यसोक्ती तेजे धवळत सकळ किम प्रथम वैसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अग्ना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वन शोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाडे जिया परी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळताम साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी तैसे व्यसोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणोनी काय आश्रयेले इतिहासी नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी सानेव धरुणी आंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली म्हणोनी महाभारती नाही ते नोहे लोकीतिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोश्चिष्ट जगस्त्रय ऐसी जंगी सुरस कथा जे जन्मभूमि परमार्था मुनि सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो
आता भारत कमळ परागू गीताख्य प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माधी मथियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्तिम जे आदिवंद्य त्रिजगतीम ते भीष्म परवीन संगती सांगीजेल जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सणकादिकी सेविजे आदरेंसी जैसे शारदीची ये चंद्रकळे माझी अमृत कवण कोवळे ते वेंचिती मने मवाळे चकोरत लगे तिया परी श्रोतानुभवावी हे कथा अति हळवारपण चित्ताणुनिया हे शब्दे मिण संवादीजे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आदि झोंबीजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागून येती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये का आपुला ठावून सांडिती आलिंगी जे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे नि गंभीरपणे स्थैर्य वेलिनी अंत केरिणे आतिला तोची जाणे माणू ये अहो अर्जुनाची ये पाती परिसणया योग्य होती तिही कृपा करुणी संती अवधान ध्यावे हे सलगी म्या म्हणिजले चरणा लागुनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणूनिया जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकजी तयाचा संतोष आथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जने आपुला म्हणितला तरी उणे सहजले उपासला प्रार्थू काई परी अपराध तो आणिक आहे जे मी गीतार्थू केवढू पाहे जे अवधारा विनवूल आहे म्हणूनिया हे अनावरण विचारिता वायांची दिवसा उपनला चित्ता येरमी काय भाणू तेजी खद्योता शोभाधी किम टिटिभू चांचूवरी मापसुये सागरी मी नेणतू तयापरी प्रवर्थे येथ आ एका आकाश घेवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावे म्हणूनी अपांड हे आगमे निर्धारिताम तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तेथ हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदांत सागरू जया निद्रिताचा घोरू स्वयं श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडा विती वेद तेथ अल्पमिमती मंद काय होय हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परी येथ असे एक आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूल श्रीगिरू ज्ञानदेव म्हणे येरमी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे लोहांचे कणक होय हे सामर्थ्य परिसिंच आहे किमृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुक या आथी भारती येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काई का जयांते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी ये तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवित असे आता देई दे अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टा सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपला अलंकारितू भलतया परी तम श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथाचित देई झडकरी वेगे या बोला श्री निवृत्तीदासू पाऊनी परम उल्हासू म्हणे परिसा मना अवकाशू देऊनिया धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजयः तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी तिही येतुला अवसरी काय किजत असे येरी येरी ते झडकरी कथन करी मज प्रती संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुप संजय राजा वचनमब्रवीत पश्येता पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता
तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचळले, जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख. तैसे ते धनदाट उठावले एकवाट, जैसे उसळले काळकूट धरी कवण. नातरी वडवानळ साधुकळा प्रलयवान ते पोखळा सागर शोषणी उधवळांबरासी. तैसे दळ दुर्धर नाना व्यूह परिंकर, अवगमले भयासुर तिये काळी. तै देखोनी दुर्योधने अवेरिले कवणे माणे, जैसे न गणिजे पंचानने गजगटांते. मज द्रोणापासी आला तयांते, म्हणजे हा देखिला कैसा दळभार उचळला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते, रचिले आती बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी पुरठा केला, तेणे हे सैन्य सिद्धू पाखरीला देख देख. अत्र शुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि, युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आणिकही असाधारण जे शस्त्रांती प्रवीण, क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे पोढी पुरुखे भीमार्जुना समोरखी, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. येथ युयुधान सुवटू आला असे विराटू, महारथी श्रेष्ठो द्रुपद वीर. दृष्टकेतोश्चेत कितानः काशीराजश्च वीर्यवान, पुरीजित कुंती भोजश्च शैबश्च नरपुंगवः. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजांच वीर्यवान, सौभद्रो द्रौपद्रेयाश्च सर्व एव महारथा. चेकितान दृष्टकेतु काशीराज वीर विक्रांतु, उत्तमौजा नृपुनाथु शैब्य देख. हा कुंती भोज पाहे येथ युधामन्यू आला आहे, आणि पुरजितादी राय हे सकळे देख. हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरून वार्जुनु, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा. आणि कही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर, मी तिनेणी जे परी अपार मिनले असती. अस्माकं तो विशिष्टा ये तान्नी बोध द्विजेतम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जय, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तेस्ततैव च. आता आमुच्या दळे नायक जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगे ऐक सांगिजती. उद्देशे एक दोन्ही जाईजती बोलोनी, तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे. हा भीष्म गंगा नदनु जो प्रताप तेजस्वी भानु, रिपुगज पंचाननु कर्ण वीर. या एकेकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. येथ विकर्ण वीर आहे, हा अश्वत्थामा पैल आहे. याचा अडदरू सदाव आहे कृतांत मनिम, समिंती जयो सौमदत्ते. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्च जीविताः, नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदः. ऐसे आणिकही बहुत आहाती, जयांचिया बळामिती धाताही नेणे. जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त, हो का जे अस्त्रजात येथुनी रूढ. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी, परी सर्व प्राणे वजची लागी आराईले असती. पतिव्रतेंचे हृदय जैसे पत्ती वाचुन्नी न स्पर्शे, मी सर्वस्वया तैसे सुवडांसी. आमुचिया काजाचेनी पांडे, देखती आपुले जीवित्व थोकणे. ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त, झुंजते कुळकणी जाणती. कळे कीर्तिसी जिती, हे बहु असो क्षात्र नीती येथोनिया. ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुते, काता काय गणू यांते अपार हे. अपर्याप्तं तस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुबटू. तया दळ वैपणांचा पाटू भीष्माशी पै. आता याचेनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले. येणे पांडे थेकुले लोकत्रय, आदींच समुद्र पाही तेथ दुवाडूपणा कवना नाही. मग वडवानल तैसे याही बिरजा जैसा, ना तरी प्रलयवंही महावातू. या दोघा जैसा सांगा तू, तैसा हा गंगासुतू सेनापती. आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य किरथोकडे. वरचिलेनी पांडे दिसत असे, वरी भीमसेनू बेथू. तो जाहला असे सेनानाथू, ऐसे बोलो निया मातू सांडिनी तेणे.
ऐनेषु च सर्वेषु यथा भाग्मवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा. जयाजिया अक्षोहिणी तेणे तिया आयणी वरगण कवण कवणी महारथिया. तेणे तिया आवरीजे भीष्मांतळी राहीजे द्रोणांते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभार आगवा साच आमूचा. तस्य संजनय पर्यंश क्रुवध्य पितामह सिंहनादं विनदोच्चहे शंखम तद्मो प्रतापवान. या राजाची या बोला सेनापती संतोषळा मग तेणे केला सिंहनादू. तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्यातू प्रतिध्वनीना समातो उपजत असे. तयाची तुळगा समे वीरव्रतीचेनी थांबे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहले. जैसे आकाश कापडिले तुटोनिया. घडघडीत अंबर उंचमळद सागर क्षोभले चराचर कांपत असे. तेणे महाघोष गजने दुमदुमिता ती गिरिकंदरे. तव दळा माझी रणंतुरे आस्फुरिली. तथा शंकाच भैर्यच पणवानक गोमुखः सहसैवाभ्य हन्त्यन्त स शब्दस्तु मुलो भवत. उदंड सैंग वाजते भयानके खाकांते महाप्रलय जेथे धोकडांसी. भेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकोळहाळ सुभटांचे. आवेशे भुजा त्राहिटी ती विषणलेले हांका जेती जेत महाबद भद्रजाती आवर्तीना. तेथ भेडांची कवण मातू काचया केर फिटतू जेणे दचकला कृतांतू आंगणे घे. एका उभयाची प्राण गेले चांगाचे दात बैसले विरुदाचे दादुले हिवंताती. ऐसा अद्भुतो तुरमंबाळू एकोणी ब्रह्मा व्याकुळ देव म्हणती प्रलय गाळू बोढवलाजी. तत श्वेतेर्ह युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडश्चैव दिव्यो शंखो प्रदद्मुतु. पांजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्र दद्मो महाशंकं भीमकर्मा व्रकोदरः. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुल सहदेवश्च सुघोषमणि पुष्पको. एसी स्वर्गी मातो देखुनी तो आकांतो तम पांडवदला अंतु वर्तले काई. हो का निजसार विजयांचे किमते भांडार महातेजांचे. जेथ गरुडाची जावळीचे कातळे चारही. किम पाखांचा मेरू जैसा रहवरू मिरवते से तैसा. तेजे कोदांटलिया दिशा जयाचेनी. जेथव अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णो. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. सारथी शांग धरू अर्जुनेसी. नेखानवल तया प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे. जे सारथ्यपण पार्थांचे करीत असे. पायिक पाठींसी घातला आपण पुढा राहिला. तेणे पांजन्य स्फुरिला अवळीलांची. परी तो महाघोष थोरू गाजत असे गहिरू. जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्रांते. तैसे तुरबंबाळ भवते कौरवदली गांजत होते. ते हारपोनी नेणू केऊते गेले तेथ. तैसाची देखे येरे निनादे अति गजने देवदत्त धनुधरे आस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट. तेथे ब्रह्म कटाह शतकूट हो पासत असे. तम भीमसेनो विसणैला जैसा महाकाळ खवळला. तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंख. तो महाप्रलय जळधरू जैसे गडगडीत गहिरू. तम अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरित असे. नकुणे सुघोषू सहदेवे मणी पुष्पकू. जेणे नांदे अंतकू गजबजला ठाके. काश्यच्च परमेश्वासः शिखंडीच महारथः. दृष्टधुम्नो विराटश्च सात्यकीश्वापराजितः. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते. सौभद्रश्च महाभावु शंखान् धन्मु पृथक् पृथक्. सघोषोध्रात राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत.
नवश्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यनुनादयन तेत भुवती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाभाऊ तेथ अर्जुनाचा सुतू सात्यधिक अपारिजतू दृष्टधुम्न नृपणातू शिखंडी हन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेणे महाघोष निधारते शेष कुर्म वंचिते गजबजोनी भुवारा ते सांडू पाहती तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलास वेरी पृथ्वी तळ उलथो पाहात आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळ वादी जाहली एशी एक टाळी पिटिली सत्य लोकी देहाची दिन थोकला जैसा प्रलयकाळ मांडला तैसा हाहाकार जाहला तिही लोकी ते देखुनी आदिपुरुषो विस्मितू म्हणे झणे होय पांतू मग लोपीला अद्भुतू संभ्रमतो म्हणून विश्व सांवरले हे रवी युगांत होते आवडले जे महाशंक आस्फुरिले कृष्णादिकीं तो घोष तरी उपसंहरला परी पडसाद होता राहिला तेणे दळभार विध्वंसीला कौरवांचा जैसा गज घंटांतू सिंह लीला विदारितू तैसा हृदयांते भेदितू कौरवांचिया तो गाजत जम ऐंकती तम उभेची हिये घालिती एकमेकांती म्हणती सावध रे सावध अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवर्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः तेत बळ पौढी पुरते महारथी वीर होते तिही पुनरपी दळांते आवरिले मग सरीशेपणे उठावले द्रोणवटोनी उचवळले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वृषताती निरंतर जैसे प्रणयांत जळधर अनिवारका ते देखलिन्या अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे सेने दिठी घालितसे तम संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले तम लीला धनुष्य उचळिले पंडू कुमरे ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झणगरी रथ पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा यावदे तान्नी रिक्षेहं योद्यु कामानवस्थितान् कैर्मया सह योद्यवस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानन् वेक्षेहं य एतेऽत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षिवः जवमी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेक झुंजते जे येथ आळे अगसती आगवे परी कवणेसी म्या झुंजावे हिरणी लागे पाहे म्हणोनिया बहुत करुणी कौरव हे आतुर धो स्वभाव वाटी मामीण हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी धीरनवती हे सांगोनी राया प्रति काय संजयो म्हणे संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् विष्णुद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महिक्षताम् उवाच पार्थ पश्येस्ता समन्वेतान् तु कुरुनितिः तत्रापश्यस्ति तान्मार्थ पितृनथ पितामहान् आचार्यान् मातुला भ्रान्तपुत्रान् पुत्रोंस्किस्ता श्वशुरान् सहृदयश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष स कौन्तेय सर्वा बंधूनवस्थितान् ऐका अर्जुन इतके बोलिला तम श्रीकृष्णे रथ पेरिला दोन्ही सैन्या माझी केला उभा तिणे जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहु आहाती तेथ स्थिर करुणिया रथू अर्जुन असे पाहतू तो दळभार समजतो संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्ण मणी नावेक विस्मो जाहला तो आपण म्हणे येथ काही कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे एसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू परी उगा असे निवांतू तिये वेळी
तम तेथ पार्थ सकळ पित्र पितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता जाहळा इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी सुहजन सासरे आणिकही सखे सोयीरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेत जया उपकार होते केले किम आपदे ते रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदित जाळे असे कळी हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले कृपया परया विष्टो विषिदन्नीदमब्रवीत तेथ मणी गजबज जाहाली आणि आपैसी कृपा उपजली तेणे अपमाने निघाली वीरव्रती जिया उत्तम कुळींचिया होती आणि गुण लावण्य आथी तिया आणि किंते न साहती सुतेजपणे नविये आवडीचे नि भरे कामुक निज वनिता विसरे मग पांडे विन अनुसरे रमला जैसा किम तपोवणे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्ता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले ते अंतकरण दिदले कारुण्यासी देखा मंत्रज्ञ बरळू जाय देथ का जैसा संचार होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळला म्हणूनी असता धीर गेला हृदया द्रव आला तैसा चंद्रकाळी शिवतळा सोम कांतो तया बरे पार्थू अतिस्नेहे मोहितू मग सखेद असे बोलतो श्री अच्युतेंसी अर्जुन वाच दृष्टवेमं स्वजनं कृष्णं युवत्सुं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपयुश्च शरीरे मे रोमहर्ष च जायते गांडीवं स्त्रसते हस्तात्पक्चैव परिधयते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमति च मे मनः तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मिळावा तम गोत्र वर्ग आगवा देखिला येथ हे संग्रामी उदित जाहले असते किर समस्त पण आपण पेया उचित केमी होय येणे नावेंची नेणो काही मज आपण ते सर्वथा नाही मग बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कांपत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी सर्वांगा कांटाळा आला अतिसंताप उपजला तेथे बेंबळा हातू गेला गांडीवाचा ते न धरतचे निष्ठले परी नेण्याची हातोनी पडिले ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल जेणे संग्रामी हरुजिंतीला निवात कवतांचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा मांजी जैसे भ्रमर वेदी कोंडे भलतैसे काष्ट कौरणे परी कळिके माझी सापडे कोवळिले तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदल चिरू केणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मेया ही न येची आया म्हणून भुलविला एके राया संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनु देखोनी सकळ स्वजनु विसरला अभिमानू श्रंगामीचा कैसी नेणो सदयता उपनली तेथे चिंता मग म्हणे कृष्णा आता नसिजे येत माझे अतिशय मन व्याकुल होतसे वांचा बरळ जे वदामे हे सकळ येणे नावे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे यः कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिकां कान वदावे हे येरे आगवे गोत्रज आमुचे म्हणून जळो हे झुंज प्रतया नये मज येणे कायकज महापापे देवा महूंतांपरी पाहता येथ वोकटे होईल झुंजता वरी काही चुकविता लाभू आती न कांक्षे विजयं कृष्णं न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्दं किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगः सुखानि च त इमे वस्थिता युद्धे प्राणास्त्यक्ता धनानि च आचार्यः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः मातुलः श्वशुरः पौत्रः शालः संवदींस्ततः तया विजयव्रती काही मज सर्वता काज नाही एवं राज्य तरी काही हे पाहू निया या सकळांते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोद आघवे पार्थू म्हणे तेणे सुखे विण होईन ते भळतेसे साही जेल वरी जीवित जीवेंचेल याची
लागी परियांसी घातुकी जे मग आपण राज्य सुख भोगी जे हे स्वप्नेही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे तरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने पुत्रांते इच्छी कुळ जयांचे काही हेंची फळ जे निद्राळी जे केवळ गोत्र आपुले हे मणीची केमी धरी जे आपण वज्रा ऐसे होई जे वरी घडे तरी की जे भले याम आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे हे जीवित ही उपकारावे काजियांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुने सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असती उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्रांगी जिव्हारे आरोपुने ऐसी अंती कैसीनी मारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी हे नेणसी तू कवण परिपेळ भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत येत शाळक सासरे मातुळ आणि बंधू किम हे सकळ पात्र ना तू केवळ इष्टही असते अवधारी अति जवळिकेचे हे सकळ ही सोयरे आमुचे म्हणून दोष आथी वाचे बोलतांची एतान्न हंतुमिच्छामि नदोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य होतो किम न हो मुही कृते हे वरी भलते करीतू आतांची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा त्रिलोकींचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी जरी आजी येथ ऐसे की जे तरी कवणाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा निहत्य ध्रात राष्ट्रांना का प्रीती स्वाजनार्दन पापमेवास्त्रदे सन्मान हत्पैनादतायिनः जरी वधू करी गोत्रजांचा तरी वसोटा होऊनी दोषांचा मज जोडीलाशी तू हातींचा दूरी होसी कुळहरणी पातके तिये आंगी जडती अशंके तरी वेळी तू कवणेके देखावासी जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखुनी प्रबळ मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे का सकळ धर्म सरोवरू अवलोकुनी चकोर न सेवित अभेर करुनी निघे तयापरी तू देवा मज झगवून नयेसी मावा जरी पुण्याचा बोलावा नाशिजेल तस्मान्नार्हा वयम हंतुम धार्त राष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधवः म्हणून मी हे न करी इये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुतीं परी दिसतसे तुझशी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेणे दुःखे हिये फुटेल तुझ वीण कृष्णा म्हणून कौरव हे वदिजती मग आम्ही भोग भोगिजती हे असो मात उघडती अर्जुन म्हणे यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापात्मस्मान्वीर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यब्धि जनार्दन हे अभिमान मध्ये भुलले जरी पाम संग्रामाले तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे हे असे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणतांची सेवावे काळ कुट हाजी मार्गी चालता पुढा सिंग जाहला उचिता तो तम चुकविता लाभू आथी असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आसरावा तरी तेथ कवण देवा लाभू सांगे का समीर अग्नि देखोनी जरी न वचिजे वो संडोनी तरी क्षणी एका कवळुनी जाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहात हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे ऐसे पार्थ तिये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्पाशाची थोरी सांगे न तुझ कुळश्रये प्रणश्यन्ते कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृतस्नो धर्मोऽभिभवत्युत
जैसे काष्टे काष्ट मथिजे तेथ वन्ही एक उपजे तेणे काष्ट जात जाळीजे प्रज्वळनेनी तैसा गौत्रींची परस्परे जरी वद घडे मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे मग अधर्माची आरोपे कुळा माझी अधर्माभिभवात् कृष्ण पदुष्यन्ते कुळ स्त्रिय स्त्रीषु दृष्टासु वाष्णेय जायते वर्णसंकरः तेत सारासार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधी निषेध आगवे पारुषती असता दीपू दवडीजे मग अंधकारी रहाटीजे त्वरी उचुजी का अडखळीजे जया परी तैसा कुणी कुळक्षय होय तये वेणी आद्य धर्मुजाय मग आन काही आहे पापा वांचुनी जे यम नियम ठाकती ते इंद्रिय सैरा विचरती म्हणून व्यभिचार घडती कुळ स्त्रियांशी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेत समूळ उपडती जाती धर्म जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा काउळी तैसी महापापे कुणी संचरती संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पंतते पितरो हिंसां लुप्तपिंडोदक क्रिया मग कुळातया शेखा आणि कुळ घातका येर येरा नरका जाणे आती देखे वंश वृद्धी समस्त यापरी होय पतित मग ओवांडती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमितिक क्रिया पारुखे तेथ कवणा त्रिलोदके कवण अर्पे तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसते म्हणून ती येती कुळापासी जैसा नखांग्री व्याळू लागे ते शिखांत व्यापी वेगे तेवी आभन्य कुळ आगवे आपलं विजे दोषै रेतै कुलज्ञानां वर्ण संकरकारकै उत्साद्यन्ते जाति धर्मः कुलधर्माश्च शाश्वतः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्यवाणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुश्रुषम् अहोवत् महापापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यतः देवावधारी आणिक एक येथ घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला तो आणि काही प्रजवळीला जाळवणी घाली तैसिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावते निमित्त येणे तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे हे कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया तिये ठाई मग कल्पंताही उकळू नाही येशणे पतन कुळशयी अर्जुन म्हणे देवा हे विविध काणी एकीजे परी अजुनी वरी त्रासून उपजे हृदय व्रजत्मे हे काय कीजे अवधारी पा अपेक्षीजे राज्य सुख जया लागी तम क्षणिक ऐसे जाणताही दोख अवेरूना जे हे वडील सगळ आपुले वदावया दिठी सुदले सांगपा काय थेकुले घडले आम्हा यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणयः द्रात्र राष्ट्रारणे हन्योस्तन्मे क्षेमतरम भवेत आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण याचे तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके परी जेणे कळमशे चाड नाही ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपुळे कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू संजय उवाच एव मुक्तावार्जुन सांख्ये रतोपस्थ उपविशत विसृज्य संशरं चापम शोक संविघ्न मानसः ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रांते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला तेथ उडी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमारू पदच्युतु सर्वथा होय पोहितु कारवीराहग्रस्तो प्रभाहिनु नातरे महासिद्धि संभ्रमे चिंतेला पाप सुभ्रमे मग आकळून कामे दीनु कीजे तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुखे जरजरू दिसे जेथ जहरुत जिला तेणे मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एक राया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथू देखोनी सुखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अतिश कौतुक एकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास
इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। हरि ओं तत्सत्। इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायाम् अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। ओम 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 श्री विठ्ठल। बोला पुंडलीकवरदा हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री विठ्ठल।